हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात सर्वजण. तर आज मी चाललेले आहे येरमाळ्याला, तर येडेश्वरी देवीला. तर आज आहे यात्रा. तर कालपासून 5 दिवस यात्रा असते. आज देवी चुन्याच्या रानात येते आणि 5 दिवस आमराईमध्ये राहते. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की पहा. आम्ही आलो येरमाळ्याच्या दरबारामध्ये. तर अगोदर लागतं मलकापूर. इथं सुद्धा खूप सुविधा आता झालेल्या आहेत. तर सर्वांसाठी जेवण वगैरे इथं कंपल्सरी 12 महिने चालू आहे. तर खूप म्हणजे खूप अशी गर्दी होती. तर मला मुक्कामासाठी सगळे 5 दिवसासाठी आलेले असते, लांबल्या गावचे असते होती. तर एखादा जर माणूस चुकलं तर सापडण्याची शक्यता बिलकुलही नव्हती, अशी गर्दी होती. तर स्टार्टिंगला आम्ही आलो देवीच्या इकडं दरबारामध्ये, आणि चुना जो असतात ते तिकडं दुसरीकडं असतं. आपल्या इकडे जायचे. देवीचा हा डोंगर आहे, तर पूर्ण असा भरलेला आहे. तर ह्याच्याहून 10 पटीनं जास्त लोक तिकडे असतात. त्यानंतर आम्ही गेलो जिथे देवीला आंघोळ घालतात, म्हणजे कलुळाकडे गेलो आणि तिथं हातपाय तोंड धुतले. जे झाड दिसते तिथं आहे देवीचं कलूळ, जे तिथे देवीला आंघोळ घालतात. तिथे अगोदर गेलो. एका माणसाला आंघोळ करण्यासाठी इथे 150 रुपये चार्ज लावले होते, आणि कलुळामध्ये बिलकुलही पाणी नव्हतं. आम्ही हातपाय तोंड धुतलं आणि निघालो. खूप असं ट्रॅफिक जाम झालेलं होतं. खूप म्हणजे खूप अशी गर्दी होती. तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे. तर मंदिराकडे जात खूप मोठ्या तिथे देव्या भेटवण्यासाठी आणतात. तर इथे सुद्धा 2 देवी आहेत, एक तुळजापूरची आणि एक येडेश्वरी माता असे देवी आहेत. तुम्ही पाहू शकता. चप्पल कशी ओळखायची? जी आवडते ती घालायचं, निघायचं. आता आम्ही जात आहोत देवीच्या डोंगरावरती. सकाळीच 8:30 वाजता पालखी गेलेली होती. तर चुन्याच्या रानात जाते पालखी. ती सगळीकडे असं बंद केलेलं होतं, खूप गर्दी होती. त्यामुळे मेन तेवढे दरवाजे ओपन होते. तर मी मीठ नेलं होतं. ते अगोदर परड्या भरल्या, 5 परड्या भरल्या, नैवेद्य भरलं, नैवेद्य दाखवलं आणि बाहेरून दर्शन घेतलं. कारण खूप सारी गर्दी होती, त्यामुळे आणि चुन्याच्या रानात सुद्धा जायचं होतं. तर दुसरा रस्ता ओपन केला होता बाहेर पडण्यासाठी. गर्दी होती त्यामुळे. असं एरवी एकच रस्ता असतो जाण्यासाठी आणि येण्यासाठी. 5 ते 7 दिवस ही जास्तच गर्दी असते, खूप गर्दी असते.
उन्हाचं काही सांगायचं काम नव्हतं, ऊन खूप लागत होतं. येडेश्वरी देवी असते, जे घरी येते, घरोघरी कुणाच्याही देवीची येडेश्वरीची स्थापना असते, ते देवी भेटवायला आणतात इथे या चैत्र महिन्यामध्ये. बऱ्याचशा अशा देव्या होत्या, तर तुम्हाला पूर्वी दाखवल्या आहे. तर इथे ताईने घेतली, तर नवीन निघालेल्या मूर्त्या ज्या आहेत तर ते ताईने घेतली. तर येडेश्वरीकडे दिली ती मूर्ती, छान वाटते ती. म्हणजे ते 7 असरा असं म्हणतात, म्हणजे 7 देव्या होत्या. हे खूप सुंदर आणि सजवलेल्या देव्या होत्या. ऊन खूप लागत होतं म्हणून मुलांनी आईस्क्रीम घेतलं. आणि आता आलो चुन्याच्या रानात. इथे चुन्याच्या रानामध्ये पालखी आली होती आणि पालखी आल्यानंतर हेलिकॉप्टरने तयार केला. आणि आता निघालो आम्ही डेऱ्याकडे. तर डेऱ्याकडे म्हणजे आबाजी पाटलांना देवी अमराईला घेऊन सांगितले होते की 5 दिवस तिथे मुक्काम करते. तर ती देवी 5 दिवस मुक्काम करण्यासाठी तिथे 5 दिवस असते आणि जत्रा तिथे भरते. अचानक समोर जरांगे पाटील सुद्धा आले, तर त्यांची सुद्धा भेट झाली. खूप अशी गर्दी भरली होती, तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आणि ट्रॅफिक जाम, तर 2-3 तासासाठी ट्रॅफिक कार जाम होते. मला माहिती आहे तेवढी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर कुठली माहिती राहिली असेल किंवा कोणती सांगण्यामध्ये चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.